लायकी तुला आता वहिनी चला करीत नाही चला ना वहिनी हाय फ्रेंड, शुभ सकाळ. इतका पाऊस झाला जोरदार, पार पार घर वाहून जायची बारीक थंडी वाजली मला. आणि काही कडे इतकं पाणी सगळं. बघा तिकडं तळ आहे, ते तळ पार फुटून गेले. मला तर वाटतं फुटूनच गेलं असं. पार तिथनं पाणी दिसते पार अलीकडे आलेलं. सगळं 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 नदी असल्यासारखी दिसते लांबपर्यंत. इतका पाऊस झाला, वारं तितकंच आणि पाऊस पण तितकं. बाबा पार वाहून जायची बारी माणसं. का तिकडं तळ आहे बरं का. बघा तिकडं मागच्या कॅमेऱ्याने दाखवते. पार ते फुटून गेले, पार हितनं दिसतंय. पार मला तर वाटतं पाणी थोपलंय तिकडं. तळ भरून अलीकडं पार पाणी थोपलंय. बहुतेक ती तळ फुटून गेलं असं खाली आता. आणि रानात उद्याच पेरायचं होतं तर बघा सगळं पाणी झालं. आता पेरा येते 8-15 दिवस पेरा नाही येणार. का इकडून अख्खं पाणी चाललंय इकडं. चला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते. अंधार पडायला लागलाय आणि सगळं पाणी झालंय इकडं. रानांनी पाणी. आता पेरता येणार नाही. नका परत एकदा पाऊस. आता थोडं वाळत आलतं, पण पुन्हा एकदा पाऊस. आता तर काय 7-8 दिवस नावच घ्यायचं नाही पेरायचं. एवढा झालाय पाऊस, एवढा झालाय ना. आता पार तिकडचं तळ फुटलं. चला तुम्हाला दाखवते. हां का तिकडं तळ दिसतंय तिकडं. अंधार पडायला लागलाय आणि आभाळ अजून गरजतंय. म्हणजे तो का तळ फुटून गेलंय. सगळं पाणी पार थोपलं. इथनं तिथनं पाणी थोपलंय. जाणारं पाणी पण थोपलंय. कुठं पलीकडं फुटलंय म्हणतात. मग किती फुटलंय काय माहिती. लय थंडी वाजती. तर चला बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.